नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या आहे आणि म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये या कंपन्याचे मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केले आहे. तर चला बघूया कोणते आहे या 10 स्मॉल कॅप कंपन्या आणि म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये यांचे किती शेअर खरेदी केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.78%, एफ आय एसची होल्डिंग आहे 4.47%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 50.70%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या कंपनीचे 553 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया नेक्स्ट कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे मॅरेथॉन नेक्स्ट जेन रिअल्टी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.93%, एफ आय एसची होल्डिंग आहे 9.90%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.66% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.53%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये मॅरेथॉन नेक्स्ट जेन रिअल्टी लिमिटेड या कंपनीचे 64 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया थर्ड कंपनीबद्दल आणि या कंपनीचे नाव आहे इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.91%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.96%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.67% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.46%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे 42 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया अलगी इक्विपमेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 31.19%, एफ आय एसची होल्डिंग आहे 27.62%, डी आय एसची होल्डिंग आहे 5.23% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 35.58%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये इल्गी इक्विपमेंट्स लिमिटेड या कंपनीचे 34 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया इमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 77.92%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.86%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.84% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.39%. आणि मित्रांनो, जुलै 2025 या महिन्यामध्ये म्युच्युअल फंडने इमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीचे 22 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.28%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.72%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.42% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.58%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे 19 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडबद्दल.
आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.76%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.70%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.56% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.98%. आणि मित्रांनो म्युच्युअल फंडनी जुलै 2025 या महिन्यामध्ये अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड या कंपनीचे 12 लाख शेअर खरेदी केले आहे. बोलूया टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.58%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.66%, डी आय एसची होल्डिंग आहे 5.90% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.55%. आणि मित्रांनो म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये या कंपनीचे शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे याचा डेटा अवेलेबल नाही. चला तर बोलूया ग्लोबस स्पिरिट्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.76%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.33%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.13% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 36.79%. आणि मित्रांनो म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये ग्लोबस स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीचे देखील शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीचे या लिस्टमध्ये सर्वात शेवटी नाव आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे AGI ग्रीन पॅक लिमिटेड. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.23%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.61%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.51% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.62%. आणि मित्रांनो म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये AGI ग्रीन पॅक लिमिटेड या कंपनीचे देखील शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या आहे आणि त्यांचे शेअर म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.